एका गावात रामराव नावाचा एक टोपीवाला राहत होता. तो रंगीबेरंगी टोप्या विकायचा. एके दिवशी दुपारच्या कडक उन्हात तो टोप्या विकायला दुसऱ्या गावी जात होता. चालून चालून तो खूप थकला होता. वाटेत त्याला एक मोठं आणि डेरेदार वडाचं झाड दिसलं. रामरावांनी विचार केला, थोडा वेळ इथे विसावा घ्यावा, मग पुढे जाऊ. त्यांनी आपली टोप्यांची टोपली झाडाखाली ठेवली आणि स्वतः झाडाच्या सावलीत आडवे झाले. गार वाड्यामुळे त्यांना लवकरच गाढ झोप लागली. त्या झाडावर खूप माकडं राहत होती. टोपीवाला झोपल्यावर माकडं हळूच खाली उतरली. त्यांनी टोपलीतल्या रंगीबेरंगी टोप्या पाहिल्या आणि प्रत्येकानं एक एक टोपी उचलून आपल्या डोक्यावर घातली. बघता बघता सर्व माकडं टोप्या घालून पुन्हा झाडावर जाऊन बसली. काही वेळानं रामरावांना जाग आली. त्यांनी पाहिलं तर टोपली रिकामी होती. ते घाबरले आणि इकडे तिकडे पाहू लागले. जेव्हा त्यांनी वर झाडाकडे पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. सर्व माकडं त्यांच्या लाल, निळ्या, पिवळ्या टोप्या घालून मजेत बसली होती. रामराव माकडांवर ओरडले, पण माकडं त्यांच्यावर हुप हुप करत खिदळू लागली. रामरावांनी दगड मारण्याचा प्रयत्न केला, तर माकडांनी झाडाची फळं तोडून त्यांच्यावर फेकली. रामरावांच्या लक्षात आलं की माकडं आपली नक्कल करत आहेत. त्यांनी पटकन एक युक्ती लढवली. रामरावांनी स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढली आणि रागानं जमिनीवर फेकून दिली. हे पाहताच माकडांनीही आपापल्या डोक्यावरच्या टोप्या काढल्या आणि खाली फेकून दिल्या. रामरावांनी चपराईनं सर्व टोप्या गोळा केल्या, टोपलीत भरल्या आणि आनंदानं आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. तात्पर्य: बुद्धीचा वापर करून कठीण प्रसंगातून बाहेर पडता येते. Like, share, and subscribe.